ब्रांच तुमचेच आहेत का? तुमचं पण फोटोग्राफीचाच मेन बिझनेस आहे ना? हो बेसिकली एक फोटोग्राफरच दुसऱ्या फोटोग्राफर समजू शकतो, गरज काय ती समजू शकतो, म्हणून तुम्ही एवढं सगळं डिझाईन केलंय. तर याच्यामध्ये मी पण जो पहिला वापरला होता तो होता कोसिना, तो नाही आहे इथं, पण छान आहे. म्हणजे यांचे तुमचे जे काही ओनर आहेत ते खूप सुरुवातीपासून काम करतायत, कारण त्यांचं कॅमेरावरचं प्रेम दिसतंय. छान आहे, बढिया. तर लोकेशन हब पुण्यामध्ये. आपल्या गावाचं नाव काय आहे? वैतागवाडी गाव, पाली सुधागड. पाली गाव आहे या ठिकाणी. हा इतका सुंदर सेटअप आहे आणि डोंगराच्या मधोमध असा हा सुंदर सेटअप आहे. मला वाटतं की जे पण चांगले ट्रू आर्टिस्ट असतील, तुमच्या वर्षभरामध्ये जे काही तुमच्याकडे वेडिंगचं बुकिंग येत असेल तर प्री वेडिंग शूट तुम्ही इथं प्लॅन करू शकता. नाही शक्य झालं तर पोस्ट वेडिंग करू शकता, पण डेफिनेटली हा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही तुमच्या क्लायंटला देऊ शकता आणि मला वाटतं की नक्कीच ते खुश होतील. फायनल आउटपुट जर तुम्ही चांगलं दिलं तर मला वाटतं की हा सेट जो आहे अतिशय सुंदर असा यांनी बनवलेला आहे. थँक्यू. हाय फ्रेंड्स, मी आहे विवेक शाक्य आणि आज मी एका प्री वेडिंग शूटसाठी लोकेशन हब या ठिकाणी आलो आहे आणि मॅनेजर आहेत अब्दुल. खूप सुंदर ही प्रॉपर्टी आहे. जे पण आपले फोटोग्राफर असतील, म्युझिक व्हिडिओ, प्री वेडिंग शूट, ॲड शूटसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. या ठिकाणी जवळपास 30पेक्षा जास्त सेट आहेत आणि एक फिल्ममध्ये ज्या पद्धतीचं आर्ट डिरेक्शन असतं त्या पद्धतीचं अतिशय सुंदर प्रत्येक सेट हा अतिशय सुंदर आहे. असं वाटत नाही की हा सेट आहे, रिअल लोकेशन आहे असं वाटतं. आणि त्यांचं कोऑपरेशन खूप छान आहे. एक असिस्टंट त्यांनी आम्हाला दिला ज्याने हे सगळे प्रॉप्स वगैरे अरेंज करायला आम्हाला तो मदत करतो आहे. AC आहे, बाहेरचं आउटडोअर लोकेशन पण खूप छान आहे. तर अब्दुल आपल्याला या सर्व जे काही सर्व्हिस ते आपल्याला देत आहेत त्याच्याबद्दल ते माहिती देतील आणि काय काय सेट त्यांनी डिझाईन केल्या आणि त्यांच्या लोकेशनबद्दल ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. हॅलो, माझं नाव अब्दुल शेख आहे. मी इथला मॅनेजर आहे आणि सर्व काय मीच इथे बघतो. म्हणजे शूटिंगच्या प्रमाणे किंवा काय प्रॉप्स वगैरे तर आपण एक स्टाफला पण म्हणजे क्लायंटसोबत एक हेल्पिंग हँडसाठी एक फोटोग्राफरसाठी एक स्पॉट बॉय देतो. जसं काही हेल्पआउट लागेल, जसं की प्रॉप्स वगैरे मागे पुढे करायला, किंवा हा समजा हा सेटअप तुम्हाला हा सेटअप त्या साईडला पाहिजे, कस्टमाइज तुम्हाला एक फ्रेम करून पाहिजे, तर ते पोरगा तुम्हाला हेल्प आउट करून देणार पूर्ण. हा जसं की प्लाझो सेटअप आहे इंडोर्समध्ये. मग त्याच्यानंतर हा जो आहे हा रॉयल आहे समजा. या ठिकाणी आम्ही हो ट्रेडिशनल लुक करू शकतो. हो हो है ना? ओके, ठीक आहे. मग हा हॅपीनेस्ट आहे. याचं सॉरी, नाव काय? हा हॅपीनेस्ट आहे. हॅपीनेस्ट. ओके. मग हा ग्रँड्युअर. एकाच सेटमध्ये तुम्हाला 3 सेटअप वेगळ्या वेगळ्या फ्रेम भेटेल. ठीक आहे, बेस्ट. तुम्ही वाईडमध्ये घेणार तर दुसरा फ्रेम बाकी स्टुडिओसारखं तुम्हाला एक म्हणजे फ्रेममध्ये येणार नाही. बरं बरं. असं आपण पुढचा बघू. वाव, ब्युटिफुल. याचं काय नाव? हा ग्रीन विच आहे. हां. हा सेटअप तुम्हाला जर पाहिजे तर फर्स्ट सेटअपमध्ये पण तुम्ही कस्टमाइज करू शकतात मागे पुढे करून, किंवा इथला सेटअप यूज करून तुम्ही हा यूज करू शकतात. म्हणजे तुम्हाला जसं आवड आहे कॉन्सेप्टप्रमाणे. हा लायब्ररी झालं. ओके, म्हणजे लायब्ररीचा हा पॅच झाला. हा तुमचा एखादा घरातला पण तुम्ही यूज करू शकता, ऑफिस वगैरे. म्हणजे काय फोन घेऊ शकता घ्यायचा असेल. हॅलो, लाईट चालू कर दो. ब्युटिफुल. हां हां हां, हे याच्यावरचं पण हे कपडा काढा. चालेल चालेल, दिसेल ते. ओके, याचं काय नाव? ह्याचा व्हाईट सूट आहे. हे थोडं ॲब्रॉड टाईपचं आहे ना. फोटोग्राफरला जी धावपळ होते लोकेशनची ती या ठिकाणी आल्यावर सॉल्व आहे. आणि हे काय आहे? हे मॅरीमी सेटअप आहे. हे कॉम्प्लिमेंट फोटोशूटसाठी. हो, तुम्हाला कुठेही पाहिजे, फर्स्ट गलामध्ये किंवा आउटडोर इंडोर डार्कमध्ये पाहिजे, दिवसामध्ये तुम्हाला शूट करायचं तुम्ही शूट करू शकता पूर्ण लाईट्स वगैरे बंद करून. क्या बात आहे, व्हेरी गुड. सॉरी, हा मॅजेस्टिक आहे. हा इम्पिरियल. हो, आणि हा मॅजेस्टिक. हा मॅजेस्टिक आणि हा इम्पिरियल आहे. ओके, म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन सेटअप केलेले. अशा पद्धतीने तुमचे टोटल 30 सेट होऊन जातात. म्हणजे 15 प्लस आहे. 2. हा, इंडोर्स अराउंड 13 सेटअप्स आहे आणि बाकी सर्व आउटडोर्स आहे. ओके, आणि हे म्हणजे आपण इथं जाऊ शकतो ना, वॉक करू शकतो. ओके, क्या बात आहे, व्हेरी नाईस. मस्त. मला वाटतं तुम्ही याला जे हे वापरलंय मटेरियल ते पण चांगल्या क्वालिटीचं आहे. हो हो. नॉर्मली काय होतं
या पद्धतीचे जे सेट आहेत त्याची जी क्वालिटी आहे प्रोडक्टची हो. ती ॲव्हरेज असल्यामुळे तो फील येत नाही. इथं असं ते ओरिजिनल आहे असं फील होतं हां, ॲक्च्युली आम्ही मेंटेनन्स वरती पण जास्त लक्ष देतात. आता तुम्ही बघितलं असेल कुठेही डॅमेज वगैरे नाही, 3.5 वर्ष झालेले. मेन सर्व्हिस वरती आम्ही लक्ष देतो. क्लायंट सॅटिस्फॅक्शन. पुण्यापासून किती वेळ लागतो इकडे यायला? अराउंड 2.25 तास. ओके. आम्ही एक दिवसामध्ये 4 शूटपेक्षा जास्त घेत नाही. अच्छा. हां, नाहीतर बाकी जागेवरती 10 शूट घेतात, पण आम्ही 4 शूटपेक्षा घेत नाही. आम्ही मनीला नाही, पण क्लायंटच्या सॅटिस्फॅक्शनला व्हॅल्यू लक्ष देतो. हो. बसून राजा वेडिंग जर भेटल्या 10-12 तर महिन्यात तर राजा, नाही तर कामगार. चलो बस बेस्ट आहे, एकदम बढिया आहे. पियानो रूम बघू. हे पण छान आहे ना, म्हणजे मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही दिलं. हे बघा, हा एक पॅसेज वापरता येतो, हे पण वापरता येतं, म्हणजे भरपूर तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत. ऍक्च्युली ती वॉल वापरता येते आणि सगळं एअर कंडिशन आहे, म्हणजे एसी आहे. हां, प्रत्येक जागी एअर कंडिशन. आर्टिस्टला कम्फर्टेबल आहे. वाव. हा बॉलरूम झाला. तुम्ही इथे राजसी सेटअप आहे, ते रेफरन्स फोटो तुम्ही बघू शकतात. ते तुम्ही इथे सेटअप वगैरे करू शकतात. किंवा हा पियानो रूम तुम्ही जर कस्टमाइज कुठेही तुम्हाला आउटडोर मध्ये किंवा लॉन मध्ये पाहिजे ते तुम्ही यूज करू शकतात. ओके. मस्त, एकदम बढिया. वाजत नाही पण आहे ना. वाजत नाही म्हणून मी वाजवू शकतो. सही आहे, बहुत बढ़िया. आणि हा रोमन हॉरिझॉन. अच्छा, बाथटबचे जे शॉर्ट्स आहेत ते घेता येऊ शकतात तिथे. ओके, कपडे त्याचे ठीक आहे. मेंटेनन्स मध्ये ठीक आहे. आता बाहेर या इकडून जाता येईल ना? इथनं आपण बघू. आपल्याला हा पॅसेज पण बघायचा हो, होता. इथनं आपण येऊ. तिकडून पूर्ण का? एकच कंटिन्यू ओके. करू. हो. ओके. हा किचन हा. आणि हा कॅफे. एकाच जागेवरती 2 सेटअप तुम्हाला भेटेल. वा. मला वाटतं म्युझिक व्हिडिओ अल्बम पण या ठिकाणी होऊ शकतो ना? हो. आता रिसेंटली कोणता झालाय का? आता रिसेंटली सनी लिओनचं झालंय. काय नाव त्याचं? सनी लिओनचा म्युझिक व्हिडिओ आपला हे आहे, काय बोलतात, भोजपुरी रिमिक्स. ओके. सनी लिओनचा झालाय. मग अजून बॉलिवूडचे पण 2-3 आहे. बिग बॉसचे कंटेस्टंट आहे. मला वाटतं जे आर्टिस्ट आहेत त्यांना तर ही प्रॉपर्टी बेस्ट आहे. जे प्रत्येक सेट्समध्ये प्रत्येक त्यांच्यासाठी. सेट्स वरती आपला एसी वगैरे मेन तेच बेस्ट आहे त्यांना. सही आहे, कम्फर्टेबल आहे. आता इकडे बाकी आपण आउटडोर्स बघून घेऊया. हो. ओके, आउटडोर. रोहित, यहाँ पे आ जाओ आउटडोर पे. वॉल आहे ती आहे ना सगळ्या. वा. हा हेरिटेज गॅलरी. अच्छा. आता हे आपले जे आतमध्ये सेट आहेत त्याच्या बाहेरचा हा हे आउटडोर पॅसेज आहे. आउटडोर पॅसेज आहे. हो. याचं नाव काय? हेरिटेज गॅलरी. हा हेरिटेज गॅलरी. ओके. जास्त डिस्टन्स मध्ये नाही, 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण सेट्स कव्हर करू शकता. आणि तुम्ही हे झाडांचं पण जी आहे हे बोगनविला, हा, हे एकदम परफेक्ट केलंय तुम्ही एकदम. म्हणजे हा शेप दिलाय की आपोआप आलाय? आपोआप आलाय का? हो. चला, नेचर पण सपोर्ट करतं आपलं इंटेन्शन चांगलं असलं की. ओके. हा वेस्टर्न ग्रीस. अच्छा, वेस्टर्न ग्रीस. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युली कॅफेटेरिया तयार करू शकतात. जे तुम्हाला करायचं असेल कस्टमर जैसे वेब सिरीज झालं किंवा म्युझिक व्हिडिओ काही यूज करू शकता. तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता. चालेल. हा स्विंग एरिया. अच्छा. ओके. चुकीच्या टायमाला पाऊस आला. हा, नाही काही हरकत नाही. छान आहे. हा फ्रेम खूप छान आहे इकडची. हे आवडलं मला खूप जास्त. हा पोर्चुगीज हाऊस. ओके. छान आहे. किती एकर परिसर आहे पूर्ण? हे टोटल 5 एकर आहे. 5 एकर मध्ये का? तर डेव्हलप अराउंड 1.25 एकर आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे बाकी सर्व.
हा विंटेज यार्ड. जिकडून आपण सेटला आलो त्याची ही एक्झिट. हो. बाकी जेवढं आउटडोर सेट्स आहे ते आपण बघून घेऊया. चालेल. हे जे वातावरण आहे इतकं हे पण खूप सुंदर आहे. पावसामध्ये खूप चांगलं दिसतं. वॉटरफॉल वगैरे. मग लोकांना इथं स्टे करायचं असेल तर करू शकतात का? हो, ओव्हरनाईट अकोमोडेशन पण आहे. हो का? ओके. ओनली शूट साठीच आम्ही देतो. शूट लेट झालं तर ते लोक थांबू शकतात. हा, बाकी असं म्हणजे फिरायला जे येतात त्यांना आपण देत नाही, कारण नाहीतर जे ब्युटी आहे स्टुडिओची ते निघून जाईल. हा, पार्टी वगैरेसाठी आम्ही देत नाही. ओके. आउटडोर मध्ये काय काय आपल्याकडे? हा डाऊनटाउन स्ट्रीट झालाय. हा राईट साइडचा लंडन स्ट्रीट झालाय. ओके. या इथनं आपण रजवाडा बघू. तर आतापर्यंत किती फोटोग्राफरांनी इकडं प्री वेडिंग शूट केलेत? अराउंड 1000 प्लस. 1000 2000. ओके. आणि तुमचं पॅकेज कसं असतं? पॅकेज कसं कस्टमाइज पण तुम्ही करू शकतात. मिनिमम चार्जेस काय असतात? समजा हाफ मिनिमम 12K चा आहे. 12,000 मध्ये. हो. जर तुम्हाला 1 तास 2 तासासाठी पाहिजे ते पण होऊ शकतं. ते कमी रेंज मध्ये असतात. अच्छा, 2 आवर्स पण यूज करू शकतो. हा, ते कस्टमाइज सांगायला लागेल. ओके. हा रजवाडा आहे. वाव. मग याला संध्याकाळी लाइटिंग वगैरे पण लागत असेल ना? हो हो. अपना रोहित लाईट्स चालू कर दो रजवाडे का. तिथनं रजवाड्याच्या पाठून सनराईज असतं आणि इकडनं सनसेट. ओके. डोंगराच्या इकडून सनराईज. सनराईज पण ऑप्शन आहे आणि सनसेट पण आहे आपल्याकडे. वाह, क्या बात. चालू करतो मशीन. खराब होईल का? आणि याच्या मशाल आहेत त्याच्यामध्ये काय लाईट्स पण ऍडिशनल लाईट्स. हो, लावायचं तर लावू शकतो. हो. कर दो, बंद कर दो. राजस्थानला जायची गरज नाही. इथंच राजस्थान. बॉम्बे मध्येच राजस्थान भेटलं. हा, सही आहे. ही मटेरियलची क्वालिटी तुम्ही चांगली वापरली वाटतं. ते फील येत नाही तसं त्याचं. पूर्ण रिअलिस्टिक. हा, रिअलिस्टिक फील येतो. खूप मजबूत वाटतं एकदम सेट. कारण मी एक केलं होतं शूट तर मला ती मजा नाही आली एवढी. अरे वाह, क्या बात है. वाह 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 वाह, बहुत बढ़िया. क्या हुआ? ट्रेडिशनल लुक या ठिकाणी होऊ शकतो. व्हेरी नाईस. गॅलरी पण आहे. पडणार नाही खाली? नाही नाही. सही आहे. इकडनं पण व्ह्यू चांगला दिसतो. डोंगर वगैरे. स्विमिंग पूल आहे. हा, बॉन फायर पण आहे ना? बॉन फायर आहे. ग्लास हाऊस झालंय. स्विमिंग पूल, टेंट. बाकी अजून अंडर कन्स्ट्रक्शन 2 सेट्स आहे. तो पण एकाच महिन्यामध्ये रेडी होईल. ओके. सनराईज इथं होता. आणि हा काय आहे सेट? इकडून घे अरुण. असं. हा, हा इंडियन पॉन्ड आणि हा इकडचा मोरोको फाउंटन. ओके. खूप सुंदर आहे. आपण फ्रंट नाही दाखवू पाहिजे तर नॉर्मली फोटोग्राफर लोकांचे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात या लोकेशनला आल्यावर? 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि आम्ही आज 3.5 वर्ष झाले आम्ही स्टार्टिंग पहिल्या दिवसापासून क्लायंट फोटोग्राफर सोबत फीडबॅक घेतात आणि त्याच्यावरती आम्ही वर्क करतो. ओके. प्रत्येक दिवस म्हणजे काय ना काय आपल्याला पण शिकायला भेटतात फोटोग्राफर सोबत, की काय काय त्यांना प्रॉब्लेम असतात. ते सर्व आम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतात. तसं आहे. ओके. जे एकदा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी तसा प्रॉब्लेम होणार नाही, हे शॉरिटी आमची. ओके. आणि इक्विपमेंट त्यांना लागत असेल तर ते पण भेटतं? सर्व पोटा लाईट्स वगैरे सर्व अवेलेबल असतात. वाव, क्या बात आहे. बढिया आहे. आम्हाला मिळेल का 50 शिलिंग्स? सोनी माउंटची. आणि कोणता टाइम बेस्ट असतो नॉर्मली? सकाळी अर्ली मॉर्निंग पण आहे आणि इव्हनिंगचं चांगलं म्हणजे वातावरण पण चांगलं असतं. आणि रजवाड्याचं तर एकदम चांगलं तुम्हाला ऑप्शन भेटेल संध्याकाळी. अच्छा. आणि आपल्याला काय काय शिफ्ट आहेत तुमच्याकडं? हा इकडे आहे आपल्याला यायचं ना. 7 to 12. 7 to 12. त्यानंतर मग 7 to 7 आहे. 9 to 9 आहे. 2 to 7 आहे.
ओके. म्हणजे सनराईज पासून सनसेट किंवा नाईट. एक्स्ट्रा आवर 1 आवरचे किती चार्जेस आहेत? ते सर्व आता डिपेंड असत, प्रत्येकाचं वेगळं वेगळं. बरं, पण आहे एक्सटेंड करू शकतात. करू शकता तुम्ही. तुम्हाला जर 24 आवर शूट करायचं आहे ते पण अवेलेबल आहे अच्छा. क्लायंटची रिक्वायरमेंट प्रमाणे. लोटस छान आणलेत तुम्ही. मस्त. त्याच्यात कॅन्डल पण टाकता येऊ शकते. हा, यूज करू शकता जसं कस्टमाइज तुम्हाला पाहिजे तसं यूज करू शकता. बेसिकली एका प्री वेडिंग कपलसाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन शूट केलंय. हो. हा फील तुमच्या लोकेशन हब मध्ये येऊन जाईल. भेटू शकतात. Final लंडन output स्वीट झाला, वेस्टर्न ग्रीज. मस्त एकदम. इथे तुम्ही मॅरी मी सेटअप वगैरे पण करू शकतात. प्रपोजल सेट्स, कॅन्डल लाईट डिनर वगैरे सेट तुम्ही यूज करू शकतात. किंवा फायर वर्क तुम्हाला चांगलं भेटेल इकडनं. लॉन पण तुम्ही चांगलं मेंटेन केलंय. आता थोडा घाण आहे पण ह्याच्यापेक्षा चांगलं असतं. ओके. तर फोटोग्राफर मित्रांनो, प्री वेडिंग शूट असेल, म्युझिक व्हिडिओ असतील किंवा तुमचं काही ॲड शूट असेल तर लोकेशन हब पुण्यामध्ये. आपल्या गावाचं नाव काय? या वैतागवाडी गाव, पाली सुधागड. पाली गाव आहे या ठिकाणी. हा इतका सुंदर सेटअप आहे आणि डोंगराच्या मधोमध असा हा सुंदर सेटअप आहे. मला वाटतं की जे पण चांगले ट्रू आर्टिस्ट असतील, तुमच्या वर्षभरामध्ये जे काही तुमच्याकडे वेडिंगचं बुकिंग येत असेल तर प्री वेडिंग शूट तुम्ही इथं प्लॅन करू शकता. नाही शक्य झालं तर पोस्ट वेडिंग करू शकता. पण डेफिनेटली हा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही तुमच्या क्लायंटला देऊ शकता आणि मला वाटतं की नक्कीच ते खुश होतील. फायनल आउटपुट जर तुम्ही चांगलं दिलं तर मला वाटतं की हा सेट जो आहे अतिशय सुंदर असा यांनी बनवलेला आहे. थँक्यू सो मच. आता इकडे काय? स्विमिंग पूल. एक राईट साईडला 5 फूट डीप, 4 फूट डीप आहे आणि लेफ्ट साईडला 5 फूट डीप आहे. म्हणजे लहान मुलांचं पण शूट वगैरे काय करू शकतात, करू येऊ शकता. म्हणजे हा लाऊंज एरिया बसायला है ना. हा, स्विमिंग पूल टेंट. ओके. सुंदर आहे, मस्त. व्ह्यू बेस्ट आहे. इथनं पण व्ह्यू चांगला भेटतात. सनसेट समोर. मस्त आहे. बॉन फायर ग्लास हाऊस. हा, ग्लास हाऊस. हा, बॉन फायर है. बॉन फायर कुठे आहे? तो जो बेंच है तिथं. अपना रोहित, ये गार्डन का लाइट्स वगैरह चालू कर दो अपना इसका बेंच पे का. हा, बॉन फायर सेटअप झाला. हा सेटअप बॉन फायर. हो. ओके. स्विंग पण आहे. खूप छान, मस्त. आणि हे रॉक्स पण मस्त लावलेत तुम्ही. हो. म्हणजे पर्पजली आणलेत का तुम्ही? नाही, इथलंच आहे. इथलेच आहेत का? हो. नेचर तुम्हाला सपोर्ट करतंय म्हणजे. हे एवढे मोठे रॉक येणं जोक नाही आहे इकडे. मस्त आहे, भारी आहे एकदम. चला. हा, हे आपला ग्लास हाऊस. कुठून एंट्री याची? हे पण छान आहे. हे कशासाठी? हर टेंट टाइप तुम्ही यूज करू शकता, गार्डन सेटअप वगैरह. ओके. ग्लास हाउस ओपन कर लो. क्लाइंट आहे? अभी नहीं आया. अभी नहीं आहे ना? नाही आले अरुण अजून. ये प्रॉप्स वगैरह इसको निकालो. ये तो मैंने इसमें देखा था, अपना क्या नाम है इसका, दिल तो पागल है क्या कुछ कुछ होता है. अंजलि. हाँ काय? आपला ॲनिमल त्याच्यामध्ये तसंच आहे का असं लोकेशन? हां, सेम. छान आहे. ग्लास हाऊस मस्त, बढ़िया आहे. चलो, सर्व झाले का आपले? हो, सर्व झालं. Office फक्त दाखवा. हा पॉज गॅलरी. हे पण छान आहे. हे क्लोजअप घेऊ का तुमचे काही? हां, ठीक आहे. हां, ठीक आहे, चालेल. 2च मिनटं द्या, है ना. हां, जेवण वगैरे काही करायचं असेल तर कॅफेटेरिया आहे. हो. तर या ठिकाणी आधी पोटोबा नंतर विठोबा. भूक पोटोबा लागली असेल तर या ठिकाणी आपण
सर्व घरगुती जेवण भेटतं, घरगुती इन हाऊस जेवण आहे, भेटू शकतं. पूर्ण फ्रेश आणि प्युअर व्हेज आहे. छान. मग आमचं जेव्हा शूटिंग संपल तेव्हा आम्ही जेवण करून जाऊ. नक्की नक्की. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्व सेवा मिळतात. आपलं शूट होतं, आपल्याला इक्विपमेंटचा प्रॉब्लेम येत असेल तोही आपला सॉल्व्ह होतो. जेवणाची व्यवस्था आहे, लोकेशन एकदम चांगलं आहे. तर मला वाटतं की प्रत्येक फोटोग्राफरनी याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि आपला बिझनेस अजून ग्रो केला पाहिजे. तर या ठिकाणी तुमचं जर कपलला काही कॉस्ट्युम पाहिजे असतील तर ते पण तुमच्याकडं अवेलेबल आहेत. हो. आणि याचे चार्जेस कसे असतात पॅकेजमध्ये? चार्जेस 500 पासून स्टार्टिंग आहे. 500 पर 500 पासून लुक. लोएस्ट. हो. हां, पॅकेज तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. अनलिमिटेड पण आहे अवेलेबल. ते तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात काय प्राईज आहे. कमीत कमीत 500 पासून स्टार्टिंग. आणि जागेवरती तुम्हाला ऑल्ट्रेशन वगैरे एक 5-10 मिनिटामध्ये करून भेटेल. बरं, ठीक. हे बघा ऑल्ट्रेशनसाठी अराउंड 100+ आपला कॉस्ट्युम्स आहे आमच्याकडे. 100+ आहे. लोकेशन हब पेज आपलं locationshub.in. इंस्टाग्रामला पेज काय नावाने? locationshub.in. locationshub.in. ओके. आणि हे कॅमेरे आम्हाला भेटतील का वापरायला? हे सरांचे तुमचेच आहेत का? तुमचं पण हो. फोटोग्राफीचाच मेन बिझनेस आहे ना हो, बेसिकली. एक फोटोग्राफरच दुसऱ्या फोटोग्राफर समजू शकतो. गरज काय ती समजू शकतो म्हणून बरोबर. तुम्ही एवढं सगळं डिझाईन केलंय. तर याच्यामध्ये मी पण जो पहिला वापरला होता तो होता कोसिना, तो नाही आहे इथं. पण छान आहे. तुमचे जे काही ओनर आहेत ते खूप सुरुवातीपासून काम करतायत, कारण त्यांचं कॅमेरावरचं प्रेम दिसतंय. छान आहे, बढिया. चला, तर हे आहेत अब्दुल, लोकेशन हबचे मॅनेजर. आणि आपल्याला यांनी खूप चांगली माहिती दिली, आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली. आम्ही हॅपी आहोत. प्री वेडिंग शूट आमचं सुरू आहे, आता संपेल थोड्या वेळामध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येक फोटोग्राफरनी पुण्याच्या साईडला जर आला तर एकदा तरी या लोकेशनला तुम्ही आवर्जून व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.